नमस्कार, मी रसिका महादेव कदम. NDF आयोजित वक्तृत्व स्पर्धा 2026 मध्ये मी भाग घेत आहे. माझा पार्टिसिपेंट ID नंबर NDF-C70 आहे. माझ्या भाषणाचा विषय आधुनिक युगातील सर्व स्त्रिया. आज मी ज्या विषयावर आपल्या समोर विचार मांडणार आहे तो केवळ एक विषय नाही, तर ते एक विचार आहे. तो एक बदल आहे, ते एक क्रांती आहे. कधी काळी असा एक काळ होता ज्या काळी स्त्रियांना चार भिंतीच्या आतच राहावं लागत होतं, चार भिंतीच्या आतच डांबून ठेवलं जात होतं. तिच्या स्वप्नांना परंपरेच्या साखळ्यांनी जखडलं जात होतं. तिच्या आवाजाला चार भिंतीतच दाबून ठेवलं जात होतं. पण आज तीच स्त्री स्वतः सर्व साखळ्या, सर्व बंधने तोडून पुढे जात आहे. ती आपल्या स्वप्नांना नवीन पंख देत आहे, आपला आत्मविश्वास, आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. मित्रांनो, स्त्री ही कमकुवत नाही, तर ती एक शक्तिशाली आहे. ती फक्त आई नाही, ती फक्त बहीण नाही, ती फक्त मुलगी नाही, तर आज ती एक डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, शिक्षक आहे, सैनिक आहे, वैज्ञानिक आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची ओळख स्वतः घडवणारी एक मजबूत व्यक्तिमत्व असणारी एक स्त्री आहे. आज स्त्री अंतराळावर झेप घेत आहे. काही स्त्रिया या देश चालवत आहेत, तर काही समाजाला नवीन दिशा देत आहेत. पण हा संपूर्ण प्रवास इतका सोपा होता का? नाही. त्या यशामागे लपलेला आहे संघर्ष, त्याग व स्त्रियांचे अश्रू. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी पडून सुद्धा पुन्हा उभं राहण्याची त्यांची जिद्द. तरी सुद्धा काही समाजात असे काही लोक आहेत, ते असे म्हणतात मुलींचं काम हे फक्त घर सांभाळणं आहे. मुलींचं काम हे फक्त घर सांभाळणं आहे. लहान मुलांना जन्म देणं, लहान मुलांना सांभाळणं हेच फक्त स्त्रियांचं काम. पण मी त्यांना सर्वांना विचारू इच्छिते, जर स्त्री ही घराबाहेर पडलीच नाही तर समाजात बदल कसा घडेल, समाज कसा पुढे जाईल? मित्रांनो, स्त्री ही कोणतीही वस्तू नाही, ते एक परिवर्तन आहे, ती एक शक्तिशाली रूप आहे, ती एक विचार आहे. पण वास्तव हे आहे की आज अनेक ठिकाणी स्त्रियांना समान हक्क मिळत नाही. तिला तिच्या सुरक्षितेसाठी समाजाशी लढावं लागतंय. तिला तिच्या स्वप्नासाठी समाजाला झुंज द्यावी लागते. मग आपण खरोखरच आधुनिक झालेलो आहोत का? जर एखादी स्त्री सुरक्षित नसेल, ती आपल्या हक्कासाठी स्वतः संघर्ष करत असेल, तर आपल्या सर्वांची प्रगती ही अजूनही अपुरी आहे. म्हणून आज मी आपल्या सर्वांना एक सांगू इच्छिते, महिलांना सन्मान नको, समान हक्क द्या. तिला तिचं अस्तित्व, ओळख निर्माण करण्याची एक संधी द्या. तिला तिचे स्वप्न जगण्याचं एक स्वातंत्र्य द्या. कारण जेव्हा एक स्त्री पुढे जाते तेव्हा ती एकटी जात नाही, अख्ख्या समाजाला घेऊन ती पुढे जात राहते. शेवटी मी एवढंच म्हणेल की स्त्रीला कमकुवत समजणं हे आपल्या सर्वांची सगळ्यात मोठी चूक आहे. कारण जेव्हा एक स्त्री उभा राहते तेव्हा समाजात इतिहास घडतो. आणि मी जाता जाता एवढंच बोलेन, भावलीसारखी शोभून तू भावलीच होऊन जाते, भावलीसारखी सजून तू स्वतःलाच विसरून जाते. वीर प्रसूता असूनही का अश्रूंमध्ये वाहत राहतेस, शक्ती स्वरूपा रूप तुझं तरीही का स्वतःला कमी समजते. काय दुर्योधन, काय दुशासन, तुझ्या सामर्थ्यापुढे सगळे क्षुल्लक आहेत. तू स्वतः काळावर मात करणारी, तुझ्यामध्ये अमर शक्ती दडलेली आहे. थांबव आता अन्यायाला, त्यागांचा हा फुलांचा हार नको. तू कडी आहेस या जीवनाची, पण कायमच तुडवली जाणारी नको. आई बनून जग घडवतेस, मग स्वतःलाच का हरवतेस?
आई बनवून संपूर्ण जग घडवतेस, मग स्वतःला का हरवतेस? लालच्यांच्या या जगात एकदा तरी तू ठाम राहा. बांगड्या, टिकली, ओढणी विना तुझं शृंगार अपूर्ण आहे. मग सांग, तलवारीशिवाय तुझं खरं रूपच अपूर्ण आहे. प्रत्येक शस्त्रधारीला रणचंडीचं रूप दाखव. प्रत्येक शस्त्रधारीला रणचंडीचं रूप दाखव. तेव्हाच तू स्वतःचं वर्चस्व या अख्ख्या जगाला दाखवू शकशील. तेव्हाच तू तुझं वर्चस्व या संपूर्ण जगाला दाखवून देशील. धन्यवाद.